बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा ओकास वन्दामि भन्ते द्वारत्रयेण ततं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते ओकास वन्दामि भन्ते द्वारत्रयेण ततं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते ओकास वन्दामि भन्ते द्वारत्रयेण ततं सर्वापराधं क्षमतु मे भन्ते ओकासहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते ओकासहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते ओकासहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देत मे भन्ते। मराठी अर्थ नमन क्षमा याचना। मी भगवान बुद्धाला नमस्कार करतो, सत्शील भगवान बुद्धाच्या धम्माला मी नमस्कार करतो, सत्शील पवित्र विनयशील संघाला मी नमस्कार करतो। भन्ते मी आपणास आणि धम्मास आदरपूर्वक प्रणाम करून नमस्कार करतो। माझ्या शरीराने काया वाचा मनाने अथवा वाणीने धम्माप्रती काही अपराध घडले असतील त्याबद्दल आपण मला क्षमा करावी। मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करतो। भन्ते मी आपणास विनम्रपूर्वक याचना करीत आहे, आपण आम्हास त्रिशरण पंतशील धम्माची धम्म दीक्षा द्यावी। ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आपणास याचना करीत आहे। त्रिशरण पंचशील। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खा
सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 त्रिसरण पंचशील मराठी अर्थ माझे नमन त्यांना ज्यांनी राग द्वेष मोह माया मत्सर यावर मात करून विजय मिळविला त्या भगवान अर्हत सम्यक समृद्ध जीवनमुक्त संपूर्ण जागृत तथागतांना त्रिवार नमस्कार करतो मी भगवान बुद्धांना शरण जातो त्यांना नमस्कार करतो त्यांची तत्वप्रणाली अनुसरतो पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मी त्यांना वंदन करतो मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो मी मद्य आणि मोहात पाडणाऱ्या इतर मादक पदार्थांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो पूजा वणगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लभामि मोक्षं पुप्फं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं प्रदीप पूजा घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगंधी पूजा सुगंधिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं धूप पूजा गन्धसंभारयुतेन धूपेनाः सुगन्धिना शीलगन्धगुणोपेतं पूजयामि नरोत्तमं ज्ञानचैत्य बुद्धं धम्मैत संघं सुगत तनुभवा धातो धातो गभ्ये अंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके तथूपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केशलोमादि धातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि बोधिचेत्यं नमामि बोधिचेत्यं नमामि चैत्य वंदना वंदामि चेत्यं सब्ब ठाणेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बोधि वृक्ष वंदना एष मूले निसन्नो सब्बारि विजयंता पत्तो सब्बयुन्तं सत्था वंदेत बोधि पादपं पाणीय पूजा प्रसन्नं शीतलं शुद्धं पानीय मधुरं इमं पूजेमि पूजनीयस्य लोकनाथे सतांदिनो पूजा मराठी अर्थ
ह्या सुगंधित आणि सुंदर फुलांनी तथागत मुनिंद्राच्या पदकमलाची मी पूजा करतो. ह्या सुमनाने भगवान बुद्धांची पूजा करतो. या कुशल कर्माने मला निर्वाण पद प्राप्त हो. ज्याप्रमाणे फुललेली फुले फुलून कोमसतात तसे हे माझे शरीर विनाशाकडे जाणारे आहे. प्रदीप पूजा अंधाराचा नाश करणाऱ्या तेजस्वी प्रकाश देणाऱ्या दीपाने अज्ञानाचा नाश करणाऱ्या त्रिलोक्य तथागत सम्यक संबुद्धाची मी पूजा करतो. सुगंधी पूजा शील समाधी प्रज्ञामय अनंत गुणसंपन्न तथागत सम्यक संबुद्धाची मी सुगंधित द्रव्याने पूजा करतो. धूप पूजा उच्च शीलवान अनंत गुणसंपन्न नरश्रेष्ठ सम्यक संबुद्धाची मी या सुगंधित धूप द्रव्याने पूजा करतो. ज्ञान चैत्य पूजा बुद्ध धम्म संघ आणि संघाचे अवशेष तसेच भगवान बुद्धांचे शरीर आणि शरीराचे अवयव जे लंका आणि जम्बुद्वीप नागलोक येथील चैत्य स्तूपात प्रतिष्ठित आहे. विश्वातील 10 दिशांना बुद्ध प्रतिबिंब बुद्धाचे लोम केश धातू विद्यमान आहेत. या सर्वांना मी वंदन करतो. 10 प्रकारच्या गुणांनी संपन्न असलेल्या ज्ञान चैत्यास मी आदरपूर्वक वंदन करतो. चैत्य वंदना सर्व पवित्र स्तूपांमध्ये प्रतिष्ठित तसेच सर्व पवित्र ठिकाणी असणाऱ्या बुद्धांच्या अस्थी धातूंना बोधिवृक्षाला मी चैत्य स्तूपाला त्यांच्या प्रतिमेला मी आदरपूर्वक वंदन करतो. बोधिवृक्ष वंदना भगवान बुद्धांनी ज्या पवित्र बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून राग द्वेष आणि विकाररूपी मारसेनेला पराभूत केले, ज्या वृक्षाखाली सर्व योग्यता प्राप्त केली त्या बोधिवृक्षाला मी आदरपूर्वक वंदन करतो. पानीय पूजा ह्या निर्मळ शीतल शुद्ध पाण्याने मी विकारमुक्त पूजनीय भगवान बुद्धाची पूजा करतो. बुद्ध वंदना इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसुधम्म सारथी सत्ता देवमनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाचे बुद्धा अहं वंदामि सबदा. नत्ति मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमंगलं. उत्तमंगेन वंदेह पादपंसु अरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तममं. यं किंचिरतनं लोके विज्जति विविधं पुथु रतनं बुद्धं समनत्ति तस्मा सोत्थि भवन्तु मे. यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजेत्वा संबोधिमागच्छि अनन्तयानो लोकत्तमोत पनमामि बुद्धं. बुद्ध वंदना मराठी अर्थ जीवन मुक्त संपूर्ण जागृत विद्या व आचरण सर्व संपन्न सर्वश्रेष्ठ सुगती ज्यांनी प्राप्त केले आहे. मानवी हित जाणणारा दमनशील पुरुषांचा सारथी आधार देणारा सर्व सजीव प्राण्यांचा गुरु मार्गदाता भगवान बुद्ध आहे. मी जिवंत असेपर्यंत बुद्धाला शरण जातो. त्यांना शरण जाऊन त्यांची तत्वप्रणाली आचरण्याचा निर्धार करतो. भूतकाळातील बुद्धांना वर्तमान काळातील बुद्धांना आणि भविष्य काळातील होणाऱ्या बुद्धांना मी शरण जातो. त्या सर्वांना मी वंदन करतो. बुद्धाशिवाय माझे कोणतेही शरणस्थान नाही. बुद्धच माझे शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. मी बुद्धाच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन शरण जातो. माझ्याकडून कळत न कळत जे काही अपराध घडले असतील बुद्ध मला क्षमा करू. या विश्वामध्ये जेवढे अनमोल रत्न असतील त्यापेक्षाही अधिक मौल्यवान बुद्ध रत्नच आहे. या श्रेष्ठ वचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. ज्यांनी बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून
मारसेनेला काम अग्नीला जिंकून बुद्धत्वाची प्राप्ती केली. अशा अनंत ज्ञानी लोकोत्तर जगात श्रेष्ठ असलेल्या सम्यक समृद्धाला मी पंचांग प्रणाम करतो, प्रणाम करतो, प्रणाम करतो. धम्मवंदना. स्वाखातो भगवता धम्मो संदिटिक्को अक्कालिको एपसिको ओपणयको पच्चत्तं वेदित्तभो विन्वीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एतधम्मातीतात् एतधम्मानागता पचुपन्नात् ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देह धम्मे तद्विधवरं धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तममं. यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं धम्मं सम नत्ति तस्मा सोत्ति भवन्तु मे. अट्टाङ्गिको आर्यपथो जनानं मोक्षं पवेसा उजको वमग्गो धम्मो अयं संति करो पणीति नियानिको तपनमामि धम्मं. धम्मवंदना. भगवान बुद्धांनी सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला बुद्धाचा धम्म उपदेश ज्यांचे सत्य अनुभवता येते या आणि प्रत्यक्षात अनुभव पहा, जो वर्तमान जीवनात निर्वाणाकडे नेणार आहे, सर्व दुःख क्लेशातून मुक्त करणार आहे, तो वर्तमान आणि भावी जीवनात सुख शांती देणारा आहे, प्रत्येकाने स्वतः अनुभव घेण्यासारखा योग्य आहे. अशा सद्धम्माला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. भूतकाळातील बुद्धांनी जो धम्म उपदेश केला, वर्तमान काळात जे बुद्ध धम्म उपदेश करीत आहे आणि भविष्य काळात जे बुद्ध धम्म उपदेश करतील, या सर्व बुद्धांना त्यांच्या धम्माला मी वंदन करतो, मी वंदन करतो. बौद्ध धम्माशिवाय माझे कोणतेही श्रद्धास्थान नाही. बौद्ध धम्मच माझे श्रद्धास्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. मी बुद्धाच्या पवित्र धम्माला नतमस्तक होऊन शरण जातो. सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या बुद्धाच्या धम्माला नतमस्तक होऊन मी शरण जातो. धम्माप्रती माझ्याकडून काही अपराध घडल्यास धम्म मला क्षमा करो. या विश्वामध्ये जेवढे अनमोल रत्ने असतील त्याहीपेक्षा अधिक मौल्यवान धम्मरत्नच आहे. या श्रेष्ठ वचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. आर्य अष्टांगिक मार्ग मुक्ती मोक्षाच्या प्राप्तीचा जो साधा सरळ रस्ता आहे, जो सर्वोत्तम सुखकारक निर्वाण अवस्थेपर्यंत पोहोचविणारा उत्तम मार्ग आहे, त्या सद्धम्माला मी आदरपूर्वक प्रणाम करतो, प्रणाम करतो, प्रणाम करतो. संघवंदना. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरिस युगानि अट्टपुरिस पुग्गला एस भगवतो सावक संघो आहुणीयो पाहुणीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अणुत्तरं पुण्यकेतं लोकसाथी संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एत संघातीतात् एत संघानागता पचुपन्नात् ये संघा अहं वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देह संघे ततिविधुत्तमं संघे यो खलितो दोषो संघो खमतुत्तमं. यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुथु रत्नं संघं समनत्थि तस्मा सोत्ति भवन्तु मे. संघो विशुद्धो वरदक्षिणेयो सत्तीन्द्रियो शब्दमलपहीनो गुणेहीने केही समिद्धिपतो अनासवोत पनमामि संघं.
संघवंदना. भगवान बुद्धाचा भिक्खू संघ तू मार्गावर चालत आहे. भगवान बुद्धाचा भिक्खू संघ सरळ मार्गावर चालत आहे. भगवान बुद्धाचा भिक्खू संघ न्याय मार्गावर चालत आहे. बुद्धाचा भिक्खू संघ समतेच्या मार्गावर चालत आहे. भिक्खू संघामध्ये मानवता आणि बंधुभावना आहे. भिक्खू संघामध्ये अरहंत मार्गी लागलेल्या सर्व विकारापासून मुक्त असलेला भिक्खू संघच आहे. तसेच वरील प्रकारचे गुणसंपन्न असणारे प्रज्ञावंत भिक्खू आहे. बुद्धाचा भिक्खू संघ निमंत्रण देण्यास योग्य आहे. तो दान देण्यास योग्य आहे. हात जोडून प्रणाम करण्यास योग्य आहे. अशा पवित्र भिक्खू संघाला मी वंदन करतो, मी वंदन करतो, मी वंदन करतो. सर्व मानवाच्या कल्याणासाठी सर्वोत्तम योग्य असा भिक्खू संघच आहे. भिक्खू संघाचा आदर सत्कार करून अनंत कुशल कर्म संपादन करता येते. अशा गुणसंपन्न भगवान बुद्धाच्या श्रावक भिक्खू संघाला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो. भूतकाळातील भिक्खू संघाला, वर्तमान काळातील भिक्खू संघाला आणि भविष्य काळातील होणाऱ्या भिक्खू संघाला मी शरण जातो. त्या सर्वांना मी वंदन करतो. बुद्धाच्या भिक्खू संघाशिवाय माझे कोणतेही श्रद्धास्थान नाही. बुद्धाचा भिक्खू संघ माझे श्रद्धास्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. मी बुद्धाच्या पवित्र भिक्खू संघाला नतमस्तक होऊन शरण जातो. सर्व दृष्टीने श्रेष्ठ असलेल्या बुद्धाच्या भिक्खू संघाला नतमस्तक होऊन शरण जातो. भिक्खू संघाप्रती माझ्याकडून काही अपराध घडल्यास भिक्खू संघ मला क्षमा करो. या विश्वामध्ये जेवढे अनमोल रत्न असतील त्यापेक्षाही अधिक मौल्यवान भिक्खू संघ आहे. या श्रेष्ठ वचनाने माझे जय हो, मंगल हो, कल्याण हो. जो निर्मळ आणि विशुद्ध भिक्खू संघ आहे, जो श्रेष्ठ गुणाने संपन्न आहे, जो दान देण्यास योग्य आहे, जो शांत इंद्रिय भिक्खू संघ आहे, जो अनेक प्रकारच्या दोषापासून विमुक्त भिक्खू संघ आहे, अशा गुणसंपन्न ज्ञानी भिक्खू संघाला मी विनम्र अभिवादन करतो, अभिवादन करतो. संकल्प. इमाय धम्मानुधम्म पडिपत्तिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पडिपत्तिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पडिपत्तिया संघं पूजेमि. आद्दा इमाय पटिपत्तिया जाती जरा मरणमा परिमुच्चिसामि. इमीन पुयेन कामेन बाल समागमो संत समागमो होंतु निब्बाण पत्तिया. संकल्प. मराठी अर्थ. मी धम्म सद्धम्माच्या मार्गावर चालून बुद्ध धम्म आणि संघाची पूजा करतो. त्यांना परम आदर्श मानून मी माझ्या जीवनात तत्वप्रणाली अनुसरतो. या प्रतिपत्तीपासून निश्चितच मी जाती जरा मरणमापासून मुक्त होईल. या पुण्यकर्माने निर्वाण मिळेपर्यंत मूर्खासोबत दुष्ट माणसे अथवा दुष्ट जीव सत्वासोबत माझी गाठ न पडो. नेहमी सदपुरुषांची संगत घडो. तसेच माझ्या हाताने निर्वाणाला सहाय्यक असे कर्म घडो. परित्राण पाठ. विपत्ति पटिबहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं. सब दुःखा विनाशाय भवे निब्बाण संतिके. भन्ते अणुगं कत्वा परितं बुद्धं मंगलं. समता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता. सद्धम्म मुनिराजस्य सुनन्तु सग्गमोक्षदं. धम्मसवन कालो ऐं भदन्ता. धम्मसवन कालो ऐं भदन्ता. धम्मसवन कालो ऐं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ए संता संत चित्ता ती शरणा शरणं. एथं लोकात्तरेवा भुम्मा भुम्माच देवा. गुणगण गहना व्यावटा सब कालं. एते अयंतु देवा वरकण कमये. मेरू राजे वसंतो संतो संतो सहन्तु. मुनिवरं वचनं सोत्तमग्ग समग्ग. सभ्येषु चक्रवालेषु यक्खा देवाच ब्रह्मणो. यं अम्मेहि कत्तं तुयं सब संपत्ति साधकं. सभ्येतानुमोदित्वा समग्गा सासेन रत्ता.
पमादरहिता होन्तु आरक्षासु विशेषतो शासनस्य च लोकस्य बुद्धि भवन्तु सर्वदा शासनपि च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्धि होन्तु सुखी सभ्ये परिवारे हि आत्तनो अनिघा सुमना होन्तु सहसभ्ये हि आतिभिः राजत्वा चोरत्वा मनुष्यत्वा अमनुष्यत्वा अग्नित्वा उदकत्वा पिशाचत्वा खणुकत्वा कणटकत्वा नखत्वा जनपदरोगत्वा असद्धम्मत्वा असंजिटित्वा असपुरिसत्वा चंडहत्ति अस मिग गोणकुकर अहि विचिक्का मणि सप्पदीपी अच्छतरच्छ सुकर महिष यक्ष रक्षसादि नाना भयत्वा नाना रोगत्वा नाना उपदत्वा आरक्ष गहन्तु. परित्राण पाठ. सर्व संकटाच्या मुक्तीकरिता, विविध धनसंपत्तीच्या प्राप्तीकरिता, सर्व व्याधी रोगातून मुक्त होण्याकरिता, दीर्घ आयुष्याच्या प्राप्तीकरिता, सर्व दुःख संकटाच्या विनाशाकरिता, निर्वाण पद साधण्याकरिता भगवान आणि अनुकंपा करून आमच्या कल्याणासाठी परित्राण पाठाची देशना करा. हे समस्त चक्रवालवासी या परिसरात वावरणाऱ्या देवगणांनो, आपण येथे आगमन करा आणि मुनिराज तथागत भगवान बुद्धाच्या मुक्ती मोक्षदायक सद्धम्माचे श्रवण करा. हे मानवी देवगणांनो, सद्धम्म श्रवण करण्याची ही वेळ आली आहे. त्या सम्यक समृद्धाला माझे प्रणाम असो, जे शांत आणि निर्मळ मनाचे सत्व त्रिसरणाला शरण गेले, जे सत्पुरुष सद्गुणाला ग्रहण करतात, अशा सर्व देवगणांनो आपण यावे. जे उत्तम स्वर्ण मेरू पर्वतावर निवास करतात, त्या सर्वांनी सुख शांतीकरिता भगवान बुद्धाच्या श्रेष्ठ वचनाचे श्रवण करावे. सर्व चक्रवादळातील देवगणांनी केलेल्या या कुशल कर्माचे अनुमोदन करून विशेष रूपाने बुद्ध शासनात लागावे. या कुशल कर्माच्या प्रतापाने सर्व संपत्तीची वाढ हो. आपण सर्व बुद्ध धम्म शासनात आळस न करता उत्साहाने प्रतिपालन करा. बुद्ध शासन आणि सर्व लोकांची उन्नती हो, सर्व लोकांचे रक्षण हो. या कुशल कर्माने सर्व जीवनसत्व, सर्व मानव आपापल्या कुटुंबासहित प्रसन्न व सुखी शांत होत, आपल्या इष्टमित्रासहित सर्व निरोगी होत. राजे लोक, चोर लोक, माणूस अमानुष लोक, अग्नी पाणी पिशाच नक्षत्र तारे जनपद रोग असत्य धर्म कुदृष्टी, दुष्ट लोक, रौद्र पिसाळलेला हत्ती, घोडा, मृग, बैल, कुत्रा, विषारी सर्प, विंचू, चित्ता, अस्वल, डुक्कर, म्हैस, गुंड, डाकू लोक, यज्ञ, राक्षस इतर मुळे निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या भीतीपासून, विविध प्रकारच्या रोगापासून, विविध प्राण्यांच्या हिंसात्मक उपद्रव्यापासून सद्धम्माच्या महान प्रतापाने आपले रक्षण हो, आपले रक्षण हो, आपले रक्षण हो. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरे त्वा पारमी सब्बापत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमंगलं. जयन्तो बोधिया मूले सख्यानं नंदीवडन्नो एवं तुह्यं जय होन्तु जयसु जयमंगलं. सकत्वा बुद्धरत्नं ओ संघं उत्तम वरं हितदेव मनुष्याणं बुद्ध तेजेन सोत्थिना. न सन्तु पद्वा सब्बे दुःखा उपस्मेन्तु ते सकत्वा धम्मरत्नं ओ संघं उत्तम वरं परिलाहु पसमणं धम्म तेजेन सोत्थिना.
न सन्तु पद्वा सब्बे भया उपशमेन्तु ते सकत्वा संघं रतणंगो संघं उत्तम वरं आहुणेयं पाहुणेयं संघ तेजेन सोत्थिना न सन्तु पद्वा सब्बे रोगा उपशमेन्तु ते यं किंचिरतनं लोके विज्जति विविधपुथु रतनं बुद्धसमं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु ते यं किंचिरतनं लोके विज्जति विविधं पुथु रतनं धम्मसम नत्थि तस्मासोत्थि भवन्तु ते यं किंचिरतनं लोके विज्जति विविधपुथु रतनं संगसम नत्थि तस्मासोत्थि भवन्तु ते नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु ते जयमङ्गलं सब्बीतियो विभजन्तु सब्बरोगो विनशन्तु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोत्थि भवन्तु ते नखत्तयखं भूतानं पापगहं निवारणा परितोषानुभावेन हन्तु सब्बे उपद्रवे यं दुर्निमित्तं अवमङ्गलच्च यो चामनापो सकुणस्य सद्दो पापग्रहो दुःसूपीनं अकन्त बुद्धानुभावेन विनाशमेन्तु यं दुर्निमित्तं अवमङ्गलच्च यो चामनापो सकुणस्य सद्दो पापग्रहो दुःसपीन अकणन्त धम्मानुभावेन विनाशमेन्तु यं दुर्निमित्तं अवमङ्गलच्च यो चामनापो सकुणस्य सद्दो पापग्रहो दुःसपीनं अकन्तं संघानुभावेन विनाशमेन्तु जय मंगल अट्ठकथा बाहु सहस्रमभिनिमितसाउधन्तं गिरिमेखलं उदितघोरं ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियुजितसाबराति घोरं पणालवकमख यथ दयाखं खन्ति सुधन्तविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरिगजवरं अतिमात्तभूतं दावागिचकमसिनीव
सुधारुणन्तं मे तंबुसे कविधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी उखित खागमति हाथ सुधारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इद्दिभिसंखतमनो जितवा मुनिंदो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि कत्वा न काटमुदरं इव गाभिनिया चिंचाय दुष्टवचनं जनकार्यमाजे संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि सच्चं विहाय मति सच्चं वादकेतु वादाभिरोपितमणं अति अंधभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिंदो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि नंदोपनंद भुजगं विविधं महीधि पूतेन थेर भुजगेन दमापयन्तो इद्दुपदेश विधिना जितवा मुनिंदो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि दुग्गाहदिदभुजगेण सुदतटहतं ब्रह्मा विशुद्धिज्युतिमिद्धि बकाभिधानं याणागदेन विधिना जितवा मुनिंदो तन्ते जसा भवतु ते जय मंगलानि एतापि बुद्ध जय मंगल आठगाथा यो वाचको दिन दिने सरते मतंदो हित्वा ननेक विधिनानि चुपाजवाणी मोखं सुखं अधिगमेयं नरोसपय्या. जय मंगल अठ्ठगाथा मराठी अर्थ. ज्या मुनिंद्रांनी बलशाली मदमस्त गिरिमे खलाला हत्तीवर बसणाऱ्या भयानक क्रूर सशस्त्र शक्तिशाली मारसेनेला आपल्या दान त्याग व इतर धम्माच्या शक्तीने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या महान प्रतापाने तुमचे मंगल हो, कल्याण हो, जय हो. ज्या मुनिंद्राने अग्निचक्रासारख्या विद्युत शक्तीसारख्या प्रचंड शक्तिशाली खुखार मदमस्त चवताळलेल्या नालागिरी नावाच्या हत्तीला भगवान बुद्धाने अस्मित करुणा मैत्री भावनेने त्याला परास्त केले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे मंगल हो, कल्याण हो, जय हो. ज्या भगवान बुद्धाने अतिशय क्रूर निर्दयी नेहमी हातात तलवार घेऊन अमानुष वध करणाऱ्या वायू वेगाने धाव घेणाऱ्या अंगुलीमाल नावाच्या क्रूर डाकूला आपल्या करुणामैत्री आणि सत्यबळाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, जय हो, मंगल हो. ज्या भगवान बुद्धांनी दुराचारी पापदृष्टी चिंचा नावाच्या स्त्रीला जिने आपल्या पोटावर कापड आणि लाकडाचे तुकडे बांधून सभेत उभे राहून सर्वांच्या समक्ष भगवान बुद्धांवर पापाचा आरोप करीत होती, अपशब्द बोलत होती, अशा स्त्रीला बुद्धाने शांत सौम्य आणि संयमशीलतेने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो, जय हो, मंगल हो. ज्या भगवान बुद्धांनी असत्यवादी अभिमानी वादविवाद परायण अहंकारी अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या मिथ्यादृष्टी सच्चक नावाच्या परिवर्जकाला आपल्या बोधी ज्ञानाने जिंकले त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने आपल्या सर्वांचं मंगल हो, जय हो, कल्याण. ज्या भगवान बुद्धांनी
विविध प्रकारच्या वृद्धी संपन्न नंदोपनंद नावाच्या भुजंगाला आपला शिष्य महामोगलायन स्थविराच्या माध्यमाने आपल्या वृद्धी आणि सत्यबळाने जिंकले. त्या भगवान बुद्धाच्या महाप्रतापाने तुमचे कल्याण हो, जय हो, मंगल हो. ज्या भगवान बुद्धाने मिथ्यादृष्टी व सर्पाचा विषासारखा अंधविश्वास ज्याच्यावर बिंबला होता, अशा अनेक वृद्धी संपन्न बक नावाच्या ब्राह्मणाला आपल्या प्रज्ञारूपी औषधाने जिंकले. या भगवान बुद्धाच्या महान प्रतापाने आपल्या साऱ्यांचे कल्याण हो, जय हो, मंगल हो, कल्याण हो, जय हो, मंगल हो. धम्म पालन गाथा. सब पाप सकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपणं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परिमिच्छ. न तावता धम्मोधरो यावता बहुभासति योत अपंपि सुत्वान धम्मं कायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मं नप्पमज्जति. धम्मपालन गाथा. मराठी अर्थ. कोणतेही पाप न करणे, पुण्य संपादने, स्वचित्ताची शुद्धी करणे हे बुद्धाचे सांगणे. चांगल्या प्रकारे धम्म आचरावा, वाईट प्रकारे नाही. या लोकी आणि परलोकी धम्मचारी सुखाने झोप घेतो. पुष्कळ बोलल्याने धम्मधर होत नाही. जो थोडेसे शिकून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धम्माची हेळसांड करीत नाही, तोच धम्मधर होतो. सब सुख गाथा. सब्बे सत्ता सुखी होन्तु सब्बे होन्तु सखेमिनो. सब्बे भद्राणि पसन्तु मा कंची दुःखामागमा. यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि व अन्तरिक्षे. सब्बेव भक्ता सुमना भवन्तु अथो पिसक्कच्च सुनन्तु भासितं. तस्मा हि भूता निसामेत सब्बे मेतं करोथ मानुष्यापजाय. दिवात स्तोच हरन्ति ये बली तस्मा हिने रखत्त अपमत्ता. सब सुख गाथा. मराठी अर्थ. सारे प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न हो. जी भूते पृथ्वीवरून किंवा अंतरिक्षातून येथे जमली आहे, ती सर्व भूते समाधानी हो आणि लक्ष देऊन सुभाषित ऐको. म्हणून सर्व भूतांनो ऐका, मानवी प्रजेवर प्रेम करा. जे तुमच्या हिताकरता अहोरात्र आपला बळी देतात, त्यांचे जागृतपणे रक्षण करा, रक्षण करा. आशीर्वाद गाथा. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सब बुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सब धम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सब संघानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. आशीर्वाद गाथा. मराठी अर्थ. आपले सर्व दृष्ट्या कल्याण हो. सर्व देवी देवतांच्या, सर्व महापुरुषांच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. तुम्हाला सुख शांतीचा मार्ग मिळो. धम्माच्या विश्वातील सत्शील शक्तीच्या प्रतापाने आपल्या सर्वांचे कल्याण हो. भिक्खू संघाच्या सत्पुरुषांच्या महान प्रतापाने आपल्या सर्वांना सुख शांती मिळो, वृद्धी हो. आपले सर्व दृष्टीने कल्याण हो, जय हो, मंगल हो. भीमस्तुती.
दिव्य प्रभरत्न तू दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू साधु वरदान तू अधकुल भूष तू अद्य कुलभूष तू भीमराजा भीमराजा सकल विद्यापती सकल विद्यापती ज्ञान सत्संगती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा बुद्धि तेजा पंकजा नरवरा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भगवंता मुसाखरा भक्त काजा भक्त काजा चौदार संगरी सवदार संगरी शस्त्र धरिता करी शस्त्र धरिता करी कापलारी उरी कापलायुरी रौद्र रूपा रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता मुक्तिपथ कोडता जीर्ण स्मृती जाळिता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या गतिका उजाळिला गतिका मार्ग साजा मार्ग साजा भारत घटनाकृती भारत घटनाकृती शोभते भारती शोभते भारती महामानव बोलती महामानव बोलती सार्थ संज्ञा सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण बुद्धास शरण धम्मास शरण धम्मास शरण संघास शरण संघास भीमराजा 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 शेवटची प्रतिज्ञा नथी मे शरणंगायं नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् होतु मे जयमङ्गलम् नथी मे शरणंगायं नथी मे शरणंगायं धम्मो मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् होतु मे जयमङ्गलम् नथी मे शरणंगायं नथी मे शरणंगायं संघो मे शरणं वरं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु